लग्नाच्या वेळी किंवा नंतरही आपल्याकडे देवदर्शन करण्याची प्रथा आहे. पण एक मंदिर असंही आहे जे घटस्फोटासाठी प्रसिद्ध आहे. हो, हे घटस्फोटाचं मंदिर जपानच्या मायबाशी शहरात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रिलेशन तोडण्यासाठी या मंदिराला भेट दिली जाते. आणि हो, या मंदिरात तेच लोक येतात ज्यांना त्यांचं वैवाहिक किंवा रोमॅन्टिक रिलेशन संपवायचंय. इथे येऊन ते कपल जोडीदारापासून कायदेशीर आणि भावनिकरित्या मुक्त होण्यासाठी प्रार्थना करतात. या मंदिराला मंतोकुजी मंदिर म्हणतात. 12व्या ते 14व्या शतकाच्या दरम्यान या मंदिराची स्थापना केली गेली. त्या काळात महिलांना घटस्फोट घेणं कठीण होतं. मंतोकुजी आणि इतर काही मंदिरं महिलांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करत होती, जिथे त्या त्यांच्या पतीपासून पळून येऊ शकत होत्या आणि घटस्फोटाची प्रोसेस करू शकत होत्या. मंतोकुजी मंदिरात महिलांना आश्रय मिळायचा आणि त्या तिथे राहून कायदेशीर घटस्फोट मिळवू शकत होत्या. त्यामुळे हे मंदिर घटस्फोटाचं मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंदिरात येणारे भक्त एक लाकडी फलक खरेदी करतात, ज्यावर ते त्यांच्या इच्छा किंवा प्रार्थना लिहितात. त्यावर लोक त्यांना संपवायच्या असलेल्या नात्याचं नाव लिहितात. काही विशेष विधींमध्ये भक्त त्यांच्या जोडीदाराचं नाव लिहून मंदिरातल्या पुजाऱ्यामार्फत प्रार्थनाही करतात किंवा विशिष्ट मंत्राचा जप करतात. मंदिरात इनकिरी एन्शो नावाची एक प्रथा आहे, ज्यामध्ये नातं तोडण्यासाठी आणि नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्याकडे मंदिराबाहेर जसे देवांचे फोटो विकले जातात, तसे या मंदिराबाहेर चॉपस्टिक्स विकल्या जातात, ज्या सेपरेट होण्याचं प्रतीक मानल्या जातात. चॉपस्टिकच्या 2 काड्या एकमेकांपासून वेगळ्या होतात, तसंच नातंही तुटतं असं मानलं जातं. या विचित्र मंदिराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.